हाय मित्रांनो, परत एकदा आलेलो आपण नदीला आणि जाळ्याने मासे पकडणार आहे आपण आज. तर पप्पा जाळे टाकतात, तर इथं आपण राऊंड करणार आहे गोल. तर बघूया आपण त्या राऊंडला मासे भेटतात की नाही ते. आणि पप्पा सोडतील जाळे आता. तर जाळ्याचा राऊंड करणार आहे गोल आणि त्याला मासे भेटतात की नाही ते बघूया आपण. तर इथं जाळं बांधलेलं आहे पप्पांनी आणि इकडं सोडत गेलेले जाळं. तर तिकडं सोडत गेलेले आहे ते पप्पा आणि इकडं राऊंड करायचं आपल्याला. तर या साईडला आपण राऊंड करणार आहे जाळ्याचा आणि त्याच्यामध्ये बघूया आपण मासे भेटतात की नाही ते. तर आधी जाळ्याचा राऊंड करून घेणार आहे, इथं गोल राऊंड करायचं आहे. आणि त्या तिकडं वरच्या साईडला दिसतात ना, तिकडं काका गेलेले आहे आणि ते पण राऊंड करतात. तर जाळ्याचा गोल राऊंड करतात ते पण. तिकडं काका आहे गेलेले, ते तिथं राऊंड करतात आणि पप्पा या साईडले नाही, पप्पा इथं राऊंड करतात गोल. तर बघूया आपण मासे भेटतात की नाही ते. तर आम्ही बरेच जण आलेलो आहे. एक काका आहे, दुसरा तो अजून तिकडं वरती गेलेला आहे आणि एक जण येतो इकडं खाली. तर तिकडं खाली आहे एक काका. तर तिघं चौघं आलेलो आहे आम्ही. तर पप्पा या साईडने सोडत गेलेले जाळे, इकडून टाकीत गेलेले. ते काळ्या फुग्या दिसतात ना, ते आपलं जाळं आहे. आणि असं साईडने आलेले पप्पा टाकीत जाळे. तिकडं काका आहे आणि इथपर्यंत आलेले पप्पा. तर आपल्याला पूर्ण गोल राऊंड बनवायचा आहे जाळ्याचा आणि जे मासे मध्ये राहणार आहे ना जाळ्यामध्ये ते आपल्याला भेटतील. तर इथं जाळ टाकून बघणार आहे आम्ही, भेटतात की नाही ते मासे आपल्याला. आणि पप्पा टाकतातच अजून जाळे. तर आपल्याला इथं पूर्ण जाळे टाकून घ्यायच्यात. हे जे जाळे आता सोडलेलं ते या जाळ्याला बांधणार आहे आपण. या आधीचं सोडलेलं जाळं आहे त्याला बांधून घेणार आहे आपण, जेणेकरून इथून माशांना जागा नाही राहणार बाहेर पाळायला. आणि हे जे जाळ राहिलेलं आहे ना पापांकडं, ते मध्ये टाकून घेणार आहे. हे गोल राऊंड केलेलं आहे ना, याच्यामध्ये ते जाळ टाकून घेणार आहे परत. आणि पप्पा जाळे टाकतात. तर ते जाळं सगळं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि त्या साईडला काकाला मासा पण गावला आहे आणि तो काढून घेतलेला आहे काकांनी, काढून आणलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो बाहेर आल्यावर कोणता मासा येतो. त्यांनी पण राऊंड करून घेतलेला आहे आणि त्यांना मासा गावलेला आहे आणि काकांना मासा पण गावलेला आहे. तर तो तुम्हाला दाखवतो बाहेर आल्यावर. आणि या साईडला तोपर्यंत पप्पा राऊंड करतात. काका सुद्धा आलेले आहे या साईडला. तर त्या साईडला बाहेर निघायला जागा आहे. तर तिकडं आल्यावर दाखवतो तुम्हाला कोणता मासा येतो. या साईडला काके पण आलेले आहे. तर तो मासा गांजोमध्ये टाकून घेणार आहे आम्ही आधी.
टाकून घेतलेला आहे गांजामध्ये. तर मरळ मासा भेटलेला आहे चांगल्या साईजचा. तर पहिल्याच राऊंडला भेटलेला आहे मरळ मासा. तर मस्त मोठा आहे आणि काकांनी पकडलेला आहे तो. आणि आपला राऊंड पण टाकून झालेला आहे इकडं. तर सगळं जाळ टाकून झालेलं आहे आपलं. तिथं पापा आहे आणि इकडून आपण राऊंड टाकून घेतलेलं आहे. या काळ्या फुगे दिसतात ना, इकडून टाकून घेतलेलं आहे आपण राऊंड. तर असं आहे त्या साईडला पापांच्या पलीकडून आहे. तर बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही ते. आणि जर मासे भेटले तर तुम्हाला दाखवणारच आहे. आणि हा राऊंड आपल्याला असंच ठेवायचा आहे थोडे टाईम. आणि त्यानंतर आपल्याला हा राऊंड काढायचा आहे. आणि राऊंड काढायला लागल्यावर तुम्हाला दाखवणार जे मी किती मासे भेटतात ते आपल्याला. आणि तिकडं वरच्या साईडला टाकून ठेवलेलं आहे काकांनी राऊंड. आणि या साईडला दुसरे काका आहे ते राऊंड टाकतात. तर इथं पण राऊंड टाकतात ते काका. तर इथं तिघंजण आहे. या काकांनी एक राऊंड टाकलेला आहे तिथं. आणि मग अशी मरळ धरली त्या काकांनी इथे एक राऊंड टाकून ठेवलेलं आहे. तिथंच मरळ गावलेले आहे आपल्याला त्या राऊंडला. आणि पप्पा इथे पप्पांनी इथं राऊंड टाकलेलं आहे. आणि पप्पांकडे गांजवा दिलेलं आहे मी. आणि ते आता जाळी काढायला चालल्यात. तर बघूया मासे भेटले की नाही ते. आणि जर मासे भेटले असणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी किती मासे भेटतात ते आपल्याला पहिल्या राऊंडला. तर तिथं जाळ बांधलेलं होतं ते सोडलेलं आहे पापांनी. आणि आता ते काढून घेणार आहे. तर तिथं आपला पदर होता दुसरा, जाळ्याचं टोक होतं तिथं. आणि ते पापा काढतात आता जाळं. तर आपल्याला इकडे वरती मासे नाही पडलेले आपण राऊंड टाकलेलं त्याला. आणि पापांनी त्या साईडला केलेलं आहे राऊंड. तर त्या साईडला पापा दिसतात तिकडं राऊंड केलेलं आहे त्यांनी पापांनी. तर तिकडं मासे पाडलेले आहे. तर आता मी टूप घेऊन जाणार आहे. तर इथं टूप आहे आणि मी टूप घेऊन जाणार आहे आता मासे काढायला तिकडं पापांकडं. तर आधी कपडे बदलून घेणार आहे मी. कपडे बदलून घेणार आहे आणि मग जाणार आहे तिकडं. तर कपडे तर बदलून घेतलेले आहे मी. आणि तर टूप आहे माझ्या हातात आणि गांजवा घेऊन चाललेलो आहे मी पापांकडं. तर तिकडं जायचं आपल्याला खाली. तर पापांकडं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर पापांकडे येऊन पोचलेलो आहे मी आणि पापा जाळे काढतात. तर इकडं आपल्याला मासे गावलेले. तर दाखवतो मासे तुम्हाला. तर तुम्हाला तिकडं पाण्यामध्ये जाऊन दाखवतो पापांनी किती मासे धरले ते. तर मासा भेटलेला आहे आपल्याला. तर मासा काढून पण घेतलेलं आहे आणि गांजोमध्ये ठेवणार आहे तो आता. आणि एक मासा आपल्याला भेटलेला आहे आधी. चिलाफी मासा आहे तो पापांनी पकडलेला मोठ्या साईजचा आहे तो मासा भेटलेला आहे परत एकदा आपल्याला. तर मासे तर भेटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला. तर आता हे जाळं काढणार आहे सगळं पूर्ण. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मासे दाखवणार आहे किती भेटतात ते. तर तिकडं दोघंजण पण आहे आणि वरती पण आहे तिकडं. तर त्या साईडला पण आहे तिकडं. तर आता मी मोबाईल तिकडे देणार आहे बाहेर. परवीन आहे बाहेर तिकडं बसलेला. तर तो आता आपली शूटिंग काढणार आहे आणि त्याच्याकडे आपण मोबाईल देणार आहे. आता पाण्यामध्ये काही जमणार नाही आपल्याला शूटिंग काढायला. तर त्याच्याकडे देऊया. तर मित्रांनो आपल्याला खेकडा भेटलेला आहे जाळ्याला. आणि बघू शकता तुम्ही. तर चांगल्या साईजचा आहे तो खेकडा. तर तो काढून घेऊया आपण.
आणि काढून पण घेतलेला आहे तो खेकडा आपण. तर मस्त साईजचा खेकडा होता आणि काढून पण घेतलेला आहे आणि तो आता बाहेर देणार आहे आपण. आणि बघू आपल्याला इकडं पुढं भेटते का नाही ती चिलापी. तर इथं तर मासा दिसतोय आपल्याला एक. तर मोठ्या साईजची चिलापी मासा येतो. तर तो काढून घेणार आहे मी. काढून पण घेतलेलं आहे आपण चिलापी मासा. तर मोठ्या साईजचा आहे एकदम. आणि आता हे बांध्यामध्ये ठेवून घेणार आहे मासा. बारीकला पकड होता तो पकड उडगी.
तर आपलं जाळं काढून झालेलं आहे आणि आपल्याला एवढे चिलापे सापडलेले आहे. तर इथं 2 गांजोमध्ये आहे आणि इथं पण ठेवलेले आहे चिलाप्या. तर या पप्पांनी काढलेले जाळ्याच्या. तर या पप्पांनी काढले आहे आणि मी पकडलेले एवढे आणि पप्पांनी पकडलेले या. तर भरपूर चिलाप्या गावलेले आपल्याला. तर आपलं जाळ पण काढून झालेलं आहे आणि आपल्याला चिलापे पण भेटलेले. तर या चिलापे भेटलेले आपल्याला. तर याच्यात पण आहे, याच्यात पण आहे चिलाप्या. तर भरपूर असे चिलापे भेटलेले आपल्याला. आणि कपडे सुद्धा बदलून घेतलेले आहे आता. आणि आता मार्केटला जायचा टाइम झालेला आहे आमचा. तर पप्पा गेलेले आहे तिकडं मासे काढायला. तर तिकडं दाखवतो तुम्हाला. आणि पप्पा इकडं मासे काढतात. आपले मासे ठेवलेले आहेत तिथं. ते मासे आपल्याला आता बाहेर काढायचे आहेत. तर मासे तर भेटलेले आहे आपल्याला भरपूर. तर इकडं मासे पण काढून घेतलेले आहे आपण. आणि पाण्यामध्ये अजून मासे आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर तिकडं पापनकडे मासे. तर याच्यामध्ये भरपूर मासे घावलेले आपल्याला. तर भरपूर असे मासे घावलेले आपल्याला. आणि हे सगळे मासे घेऊन आपण मार्केटला जाणार आहे आता. मासे तर घावलेले आपल्याला आणि मरळ मासा पण घावलेला आहे आपल्याला एक. तर त्याच्यामध्ये तर या गांजोमध्ये येतो मरळ मासा. तर ते तुम्हाला मार्केटला गेल्यावरच दाखवणार आहे मी. आणि हे सगळे मासे आता तुम्हाला मार्केटला गेल्यावर दाखवतो. आणि मार्केटला पण येऊन पोहोचलेलो आहे आपण. आणि पप्पा चाललेले आहे तिकडे मासे घेऊन चाललेले खाली पप्पा. आणि बाकीचे मासे आपल्या गाडीला इथं ठेवलेले. तर इथे बाकीचे मासे आपल्या गाडीला आहे आणि बाकीचे मासे घेऊन गेलेले पप्पा खाली. तर खाली जाऊन दाखवतो तुम्हाला मार्केटला. मार्केटला येऊन पोहोचलेलो आहे आणि गिराईक पण भरपूर वाटतंय. तर पूर्ण गिराईक आहे या साईडने आणि मासेवाले आहे सगळे. आणि आपले मासे तिकडे घेऊन गेलेले आहे पप्पा. तर ते तुम्हाला दाखवतो तिकडे खाली जाऊन. आणि मासे सुद्धा पाठीमध्ये ओतून घेतलेले आहे आपण. आणि आपल्याला मरळ मासा गावलेला. तर हे सगळे आपण राऊंडला मारलेले आहे मासे सगळे. पाण्यामध्ये राऊंड टाकलेले त्याला. आणि आपल्याला गिराईक पण लागलेला आहे आणि पप्पा खावले काढते देतात. कितना हुआ? 380. 380. ₹30 का माझी काढली मी काढली वरती काय टाकली हो मुठी काढा
चांगली काढा त्याचं बरोबर काढा हो दादा बरोबर नाही काढलं डोक्यातलं बघा क्रिकेट लावून टायर सुट्टा नाही ना आणि जे पहिले आपण मासे आणलेले होते ते संपलेले आता आणि हे वरती ठेवलेले मासे होते तर ते आता पाठीमध्ये ओतून घेणार आहे आम्ही. तर पाठीमध्ये पण ओतून घेतलेलं आहे मासे. आणि जे आपण मासे पकडलेले होते आणि पूर्ण संपलेले ते मासे आपण पकडलेले. आणि इथं आई कापते मासा आणि पापा खवले काढतात आणि इथं वजन करून ठेवलेले मासे. आणि या साईडला पूर्ण मासे संपलेले तर इकडून पूर्ण मासेवाले होते आणि संपून गेलेले घरी. तर अख्खं मार्केट आता मोकळं झालेलं आहे.